गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर कारवाई करून ते त्वरित बंद करावेत यासाठी कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी निवेदन दिलं। त्याची तात्काळ दखल कोपरगाव शहर पोलीस स्टेशनसह ग्रामीण पोलीस स्टेशनने घेऊन बेकायदेशीर वाळू वाहतुकीसह अवैध धंद्यावर कारवाई करत ते बंद केले। तरीही महसूल प्रशासनासह पोलिसांच्या नजरा चुकवत काही वाळू तस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करत होते। मात्र त्यांच्या पाळतीवर असलेल्या पोलीस पथकाने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजता माहेगाव देशमुख ते मडी रस्त्यावर MH15BJ 0954 हा तपकिरी रंगाचा 709 डंपर बेकायदेशीर वाळू वाहतूक करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह डंपर अडवून चौकशी केली असता डंपर चालक भाऊसाहेब अर्जुन पवार राहणार माहेगाव देशमुख याने विनापरवाना कोणतीही शासकीय परवानगी न घेता गोदावरीच्या पात्रातून स्वतःच्या फायद्यासाठी डोंबरास शासकीय वाळूचा उपसा करत विक्री करण्याच्या हेतूने डंपरने वाहतूक करताना आढळून आला। याविषयी कोपरगाव तालुका पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल जयदीप दामोदर गवारे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक भाऊसाहेब अर्जुन पवार याच्या विरुद्ध 73/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 302(2) प्रमाणे चालकास अटक करून 4 लाख रुपये किमतीचे डंपर आणि तब्बल 20,000 रुपये किमतीची वाळू असे एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। तर या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। एसनाने मीडियासाठी न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, कोपरगाव।